नमस्कार मित्रांनो, शेजारच्या शेतकऱ्यांना जर तुमच्या शेतीमध्ये अतिक्रमण केलेलं असेल तर आपण ते अतिक्रमण 3 पद्धतीनं काढून घेऊ शकतो। पहिली पद्धत फार महत्त्वाची आहे। तुम्ही महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 138 प्रमाणे तुम्ही तहसीलदार यांच्याकडे रीतसर अर्ज करून जे काय तुमच्या शेतामध्ये पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर दिशेनं जितकं काय अतिक्रमण झाले असेल त्याचं संपूर्ण माहिती तहसीलदार यांना देऊन एक रीतसर अर्ज देऊन त्या पद्धतीनं ते अतिक्रमण तुम्ही शेजारच्या शेतकऱ्यांनी केलेलं ती काढून घेऊ शकता। हा पहिली पद्धत झाली। दुसरी पद्धत, तुम्ही दिवाणी न्यायालयामध्ये योग्य त्या रीतीनं तुमच्या जमिनीची मोजणी करून किती अतिक्रमण तुमच्या शेतामध्ये झालं ते अतिक्रमण काढून घेण्याचा अधिकार तुम्हाला सक्षम दिवाणी न्यायालय किंवा दिवाणी न्यायालय तुमचं जे तालुका लेवलचं किंवा जिल्हा लेवलचं असतं तिथं तुम्ही दावा दाखल करून सदरचं अतिक्रमण पोलीस प्रोटेक्शन मागून काढून घेऊ शकता। आणि तिसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, त्यामध्ये सायटेशन सुप्रीम कोर्टाचं आहे, मोतीराम यांचं सायटेशन आहे ते। त्या सायटेशनमध्ये असं सांगण्यात आलं आहे, पुरेसा तुम्ही बळाचा वापर करून स्वतः जर ते अतिक्रमण करून जर तुम्ही स्वतः त्यामध्ये असं सांगितले की पुरेसा योग्य तो बळाचा वापर करून घेऊन तुम्ही ऑन दी स्पॉटला शेजारच्या शेतकऱ्याकडं दांडग्यानं ते अतिक्रमण काढून घेऊ शकता। पण सर्वसामान्य शेतकऱ्यांना हे योग्य असं मला वाटत नाही, कारण सदरचं सायटेशन सुप्रीम कोर्टाचं आणि ह्याला पोलीस प्रोटेक्शन जरी मिळत असेल तर जो अतिक्रमण शेतकरी असतो तो धनदांडगावा किंवा राजकीय लेवलचा बडा नेता असतो आणि त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना हा तिसरा पर्याय असा योग्य नाही आहे। पण ह्या पर्यायानं सुद्धा तुम्ही कायद्याच्या दृष्टिकोनातून बळाचा वापर करून सुद्धा अतिक्रमण काढून घेऊ शकताय। धन्यवाद मित्रांनो।